गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फुल रिव्हिजन पाहणार आहोत। या आपल्या फुल रिव्हिजन मध्ये आजचा जो आपला घटक आहे तो आहे बुद्धिमत्ता। बुद्धिमत्ता या विषयाच्या संदर्भाने आज आपण 3 घटक पाहणार आहोत। 3 टप्पे असतील आपल्या याचे, आजच्या भागाचे 3 टप्पे। पहिल्या टप्प्यामध्ये जलप्रतिबिंब आणि प्रतिमा, पाण्यामधले जे आकृतीचे प्रश्न असतात, काय केलेलं असतं, आकृती वरती दिलेली असती आणि तिच्या समजा अशी चौरसाची आकृती आहे, तिच्यामध्ये खालच्या बाजूला अशा प्रकारे पाणी दाखवलेलं असतं। मग तिथं प्रश्न असतो की ह्या आकृतीचं जलप्रतिबिंब कसं असेल, त्यावरचे प्रश्न आणि त्याची ट्रिक सुद्धा मी आज सांगणार आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये जी ट्रिक आहे, कागद कापून जो वापर करायचा आहे त्याची ट्रिक, पूर्ण घटक संपूर्ण बघा। म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत 1 तासामध्ये आपण कंप्लीट रिव्हिजन घेणार आहोत। महत्त्वाचे प्रश्न त्याच्यामध्ये येणार आहेत। ज्या ट्रिक मध्ये तुम्ही आधी जरी घटक बघितलेला असला, समजून घेतला असला, तरी आज पूर्ण बघा। परीक्षा जवळ आलेली आहे, नवोदयसाठी याच्यावरचे प्रश्न असतात, स्कॉलरशिपला याच्यावर प्रश्न असतात, सगळ्या याच्यामधले प्रश्न आहेत। ठीक आहे, जलप्रतिबिंबाचा घटक तुमचा पुन्हा कधीच चुकणार नाही। त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आपण आरशातील प्रतिमा हा घटक पाहणार आहोत। आरशातील प्रतिमेमध्ये सुद्धा चौरसातल्या आकृत्या दिलेल्या असतात। आरसा या बाजूला असतो उभ्या स्थितीमध्ये आणि त्याच्यामध्ये अक्षर असतात। अक्षरांमध्ये बदल काय होतो, दोन्ही याच्यामध्ये आपण अक्षर सुद्धा पाहणार आहोत। यात सुद्धा अक्षरे आहेत आणि आकृत्या आहेत। आकृत्या आणि अक्षरे दोन्ही याच्यामध्ये, याच्यात सुद्धा आरशामध्ये सुद्धा कागद वापरून आपण त्याची ट्रिक समजून घेणार आहोत। कागदाला कशा प्रकारे घडी घालायची आणि आरशातली प्रतिमा उलगडून बघायची। ठीक आहे, ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला परत कधीच अडचण येणार नाही, आयुष्यात पुन्हा हा प्रश्न तुमचा चुकणार नाही। ओके, त्यानंतर तिसरा जो टप्पा आहे आपला, ह्याच्यामध्ये घडण म्हणजे कागदाला घडी घालून कापलेल्या आकृत्या। कागद जो तुम्हाला दिलेला असतो किंवा आकृतीचा प्रश्न असतो की ह्या कागदाला मध्यावरती अशा प्रकारे कापलाय, मग त्या घडीचे टिंब देऊन त्याला दिलेले असतात, तर उलगडल्यानंतर कशी आकृती दिसेल, हा प्रश्न मुलांना थोडा गोंधळात टाकतो। हा शेवटच्या टप्प्यात आपण ठेवलेला आहे। ह्याच्यामध्ये सुद्धा मी कागद वापरून कशा पद्धतीने घडी घालायची आणि घडी उलगडायची कशी, कापलेला जो कट आहे तो कोणत्या बाजूने येईल हे व्यवस्थित समजून सांगणार आहे। तीनही घटक जे आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत। तरी ह्याच्यामध्ये सुद्धा एक प्रश्न हमखास येतो, ह्याच्यावरती एक येतो आणि ह्याच्यावर 1 ते 2 प्रश्न येतात। म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये 1 1 2 2, आजच्या ह्याच्यामध्ये तुमचे 3 प्रश्न म्हणजे 6 मार्कांची पूर्ण तयारी होईल। स्कॉलरशिप असेल, शिष्यवृत्ती असेल, नवोदयमध्ये सुद्धा सगळ्याच परीक्षांसाठी, टीईटी असेल, त्याच्यानंतर इतर सर्वच परीक्षा पोलीस भरतीच्या। ओके, प्रश्न आणि घटक आपण कंप्लीट अभ्यास करू आणि ह्या प्रश्नांच्या बद्दल तुम्हाला कोणती अडचण राहणार नाही। ओके, चला करू सुरुवात। आज आपण जलप्रतिबिंब हा घटक पाहणार आहोत। जलप्रतिबिंब म्हणजेच एखाद्या अक्षराचे, आकृतीचे, चित्राचे, अंकाचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब। ठीक आहे, हा घटक आपल्याला बुद्धिमत्ता याच्यामध्ये लागतो। मग तो शिष्यवृत्तीसाठी सुद्धा उपयुक्त आहे हा घटक। त्याच्यानंतर सर्व प्रज्ञाशोध परीक्षांसाठी सुद्धा उपयुक्त आहे, सगळ्या प्रज्ञाशोध, आणि सोबतच नवोदयसाठी सुद्धा महत्वाचा आहे। ठीक आहे, त्याचबरोबर इतर ज्या सगळ्या परीक्षा होतात, टीईटी सारख्या असतील, तलाठी असतील, पोलीस भरती असेल, सगळ्या परीक्षांमध्ये सुद्धा हा घटक उपयुक्त आहे। म्हणजे आज जरी तुम्ही कोणत्या वर्गाचा अभ्यास करत असाल तर यातनं तुम्हाला खूप नव्या गोष्टी शिकायला मिळतील अशी मी खात्री देतो। ठीक आहे, आणि तुम्हाला हा प्रश्न येत जरी असेल तरी न चुकता पूर्णपणे घटक समजावून घ्या आणि त्याच्यावर असलेले प्रश्न सुद्धा समजावून घ्या। ठीक आहे, ओके, चला आपण घटकाला सुरुवात करू। याच्यामध्ये काय आहे, पाण्यातली जी आकृती असते ना, ती प्रश्न आकृती सुरुवातीला तुम्हाला दिलेली असते, पाण्यातली प्रश्न आकृती। ठीक आहे, मग आपण त्याला असं समजू, हा एक 0 तुम्हाला दिलेला आहे सुरुवातीला। पाणी कुठे असतं, वरती असतं की खाली असतं? यस, पाणी खाली असतं। मग आता 0ची आकृती पाण्यात कशी पडेल याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की 0ची आकृती पाण्यात कशी पडेल। ठीक आहे, सांगा बरं, तुम्ही विचार करून सांगा, 0ची आकृती कशी पडणार आहे पाण्यात? कशी पाण्यात पडणार आहे 0ची आकृती? 0च होईल। काय होईल? 0च। कारण ह्या भागात आता मी महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे, आकृतीच्या खालचा भाग बघायचा। पाण्यातल्या आकृतीच्या खालचा भाग हा वरती येतो, खालचा भाग हा वरती येतो।
हा भाग आधी खाली जाईल, इकडून लक्ष द्या, हा खालचा भाग आहे, मी खालून आकृती काढणार आहे आता दिशा समजून सांगण्यासाठी, तुम्हाला दिशा समजून सांगण्यासाठी खालून आकृती काढ. हे झालं याचं पाण्यातलं जलप्रतिबिंब. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी एक आकृती काढू. समजा आपण बघा आता दुसरी आकृती काढली, हा एक धनुष्य बाण काढलेला आहे मी असा, ॲरो, आपण त्याला ॲरो म्हणू. याचं पाण्यातलं प्रतिबिंब आपल्याला बघायचं. आपण सगळे अक्षर बघणार आहेत. घटक थोडासा मोठा झाला तरी चालेल, व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, पण तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता ही आकृती पाण्यात कशी होईल, जो इथला भाग आहे याच्याकडे लक्ष द्या, खालच्या भागाकडे, आणि सुरुवात करा. खालचा भाग आधी घ्या, म्हणजे हा भाग असा होईल आणि इथून गेल्यानंतर हा बाण खाली जाईल. ही झाली याची जलप्रतिबिंबाची आकृती. आलं लक्षात? ओके ठीक आहे. मग हे अशा पद्धतीने आता तुमच्या बरोबर लक्षात येईल, चुकणार नाही. ह्याच्यानंतरचे प्रत्येक प्रश्न तुमचे बरोबर येतील. का ते पण समजून सांगतो. कारण एकदा घटक जर तुमच्या लक्षात यायला लागला ना की मग अडचण राहत नाही. ठीक आहे. आता आपण हा मुद्दा या आकृतीच्या ह्याच्यात समजून घेतला. दुसरी एक आकृती काढतो आणि परत समजून सांगतो. ठीक आहे. बघा इथं असं पाणी काढलेलं आहे आणि हा बाण असा दिलेला आहे, हा बाण असा दिलेला आहे. आता मला सांगा याची पाण्यात आकृती कशी पडेल, कशी पडणार आहे? इकडं तिकडं नाही. बघा आता परत तुम्हाला सांगितलं होतं खालचा भाग जो आहे तो महत्वाचा आहे. इथून सुरुवात करा, इथून ही अशी, ही अशी, अशी आणि अशी. याची आकृती तशीच होईल, त्या बाजूला आहे तशीच आकृती होईल. ठीक आहे. बघा बघा अशा प्रकारची जी आकृती असते तिची जी ही बाजू आहे, पुन्हा एकदा समजून सांगतो, तिची जी खालची बाजू आहे ती महत्वाची असते. ह्या आकृतीमध्ये खालची जी बाजू आहे तिच्याकडे लक्ष द्यायचं, ही जी बाजू आहे ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. याच बाजूने तो मुद्दा सुरुवात होते, ही अशी जाते, हा बाण असाच जाईल, थोडा मोठा काढला मुद्दाम, परत हा असा, आणि ही बाजू इकडची बाजू आहे त्याला काही अडचणच नाही, ही अशीच जाईल. थोडी मोठी काढली समजून सांगण्यासाठी, म्हणजे ही बाजू अशी होते. आता मी असा हात केलेला आहे, इकडे लक्ष द्या, असा हात. ठीक आहे. ही जी बाजू आहे ना माझी खालची हाताची, ह्या बाजूकडे लक्ष द्या. ही बाजू हा वरती आहे, हा अंगठा वर आहे, खाली घेताना काय होईल, अंगठा खाली गेला आणि खालची बाजू जवळ आली. ही जी खालची बाजू आहे ना इथं मार्क करतो, ही खालची बाजू, ही बाजू इथं सुरुवात होते. एवढाच मुद्दा आहे. हाच समजला की तुमची अडचण सगळी सॉल्व्ह होते, परत चुकणार नाही. खालून सुरुवात करा, जलप्रतिबिंबामध्ये कधीच तुमचं चुकणार नाही. आणि त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा, कागदाच्या घडीमध्येही मी तुम्हाला ते समजून सांगणार आहे. कागदाच्या घडीत तो तर खूप सोपा प्रकार आहे, पण आधी घटक समजावून घेऊ आणि मग किंवा दुसऱ्या भागात आपण कागदाची घडी वापरून करू. ठीक आहे. आता आपल्या समोर मी अंक लिहून ठेवलेले अक्षर आहेत. बघा ही जी अक्षर आहेत ना, ए आहे, मग ए कसा होईल, आता तुमचं जलप्रतिबिंब लगेच क्लिअर होईल. बघा बरं, लगेच क्लिअर होईल तुमचं जलप्रतिबिंब. हा जो ए आहे हा कसा काढला जाईल, इथं घेतो याला, ए घेतला, हा कसा काढला जाईल सांगा, काढा आता उत्तर, तुम्हाला लगेच उत्तर सापडेल. ओके बघा बरं, हा इथे काढताना ह्याला काय होणार आहे, हा जो ए आहे हा याची जी दांडी आहे ना ही, हा पॉइंट इथून सुरुवात करायची. ठीक आहे. इथून सुरुवात करा, हा असा जाईल, नंतर असा जाईल, झाला. ही वरची बाजू, हा बरोबर टोकाची बाजू खाली गेली, हे 2 पॉइंट वरती आले आणि मधली रेष मध्येच, हे झालं त्याचं जलप्रतिबिंब. काय झालं, जलप्रतिबिंब. ओके. मग हे झालं याचं. बीचं, आता बीचं जर जलप्रतिबिंब असेल तर कसं पाण्यातलं, ही बाजू अशी, आता ही बाजू तुम्हाला खाली घ्यायची. ठीक आहे. मग ही बाजू इथं घेतली आणि त्याच दिशेला, मी काय म्हणले त्याच दिशेला, अशी इकडे फिरणार नाही. माझा हात असा आहे, खाली केला तरी इकडेच राहतोय की नाही बोट, काही इकडे येत आहेत, मग त्याच्यामुळे तसंच ही जी बी बाजू आहे हिचं तोंड, हा चंबू जो खालचा आहे आपण त्याला चंबू म्हणू, अर्धवर्तुळ म्हणू, तो अर्धवर्तुळ परत खाली तसाच फिरला आणि दुसरा फिरला, बी तसाच. मग आता किती सोपं झालं सांगा. सी कसा होईल, सी ची बाजू सांगा. सी तुम्हाला खालून सुरुवात करा, ह्या बाजूने सुरुवात करा, इथून असा, काहीच अडचण नाही, जलप्रतिबिंब एकदम सोपं आहे. मग आता पुढचे अक्षर तुम्हाला समजून सांगण्यापेक्षा तुम्ही पटपट काढू शकता की नाही बघा बरं. पुढचे अक्षर तुम्ही स्वतः काढू शकता. इथं डी आहे बघा, डी, डी ची दिशा हीच राहील, मोठा काढतोय समजून सांगायला, आणि हे अर्धवर्तुळ सरळ असं येईल. ठीक आहे.
डी तसा, त्याच्यानंतर ई, मग ई कसा येणार आहे, ई सुद्धा ही खालची बाजू ही कन्सिडर करा, ही करा आणि सुरुवात करा, इथून खाली जा, झाला ई. एफ, एफ जर आहे तर पाण्यातलं प्रतिबिंब. आता याच्यात फरक पडेल का, कारण याला दोनच दांड्या आहेत. ही जी दांडी ना याची इथून सुरुवात करा, ही खालून गेला असा आणि खालची दांडी खाली गेली, त्याच्यानंतर ही दुसरी दांडी आली, आलं असं थोडं मोठं काढलं, परत काढून दाखवता. एफ थोडा बदल आहे म्हणून थोडा वेगळा घेऊन समजून सांगतो. ओके, चला त्याला स्वतंत्रपणे घेऊ आणि मग समजून सांगू. हा एफ आहे, इथे समजा असा एफ आहे, ठीक आहे, हा असा एफ आहे आणि ह्याचं जलप्रतिबिंब तयार करायचं. वरची जी बाजू आहे, वरची जी दोनची बाजू आहे ती खाली घ्या, पण सुरुवात करताना खालच्या पायाने करा आणि आकृती कधीही स्वतः काढून बघा, आकृती काढून बघा. ओके, या दोन दांड्या, ही वरची बाजू खाली, ही जी खालची होती ती वरती आली, ही वरचं खाली आणि हा पॉइंट इथून सुरुवात झाली. शेवटच्या पॉइंटने सुरुवात करा, खाली आकृती काढा, कधीच चुकणार नाही जलप्रतिबिंबाची. ओके, आले लक्षात. चला पुढचा मुद्दा बघू. पुढचा जी हा मुद्दा आहे. जी मध्ये काही मुलांची थोडीशी चूक होते, पण समजून सांगतो, बघा कसा आहे. आता हा जर जीचा पॉइंट आहे खालचा, हा इथं आहे, ठीक आहे. हा ओके, मग आपण जी ची सुरुवात कुठून करणार, अशी इथून करणार, इथून केली, असा राऊंड घेतला, झाला ना जी तयार. ओके, माझं नुसतं ऐकण्यापेक्षा वही पेन घ्या आणि प्रत्येक अक्षर काढून बघा. जर पुढे गेला असाल तर व्हिडिओ थांबवा, मागे घ्या आणि परत अक्षर सोबत काढून बघा, ठीक आहे. एच काहीच फरक पडत नाही, एचला इथून सुरुवात करा, दोन्ही दांड्या, ही इकडची दांडी आणि ही दांडी, हे असंच जाणार आहे, असंच. एच खूप सोपा आहे. ओके, मग आता यातले आपण बदल असणारे अक्षर बघू, ठीक आहे. बदल असणाऱ्या अक्षरांमध्ये पी आहे, हा पी तुम्हाला काढायचा आहे. कसा काढणार, त्याच बाजूला, बाजू इकडे होणार नाही, ह्या दांडीपासून सुरुवात करा, उभी दांडी खाली घ्या आणि खालून फिरवा. ओके, आले लक्षात. क्यू काढायचा आहे, हा क्यू थोडासा फरक पडणार आहे बघा. आता क्यू काय होईल, शेवटच्या दांडीपासून सुरुवात करा, इकडे येईल, त्याच्यानंतर राऊंड येईल, हा झाला असा. ओके, आले लक्षात. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा अजून, आता आपण अंक समजावून घेऊ, ठीक आहे. अंक मग आता जर आपल्याला अंक समजावून घ्यायचे, हे इरेज झाले होते म्हणून परत आणले. ओके, पहिला अंक तुमच्या समोर काढतोय, समजा इथं ए घेतला, 1. आता काढून बघा बरं, 1 ला किती सोपा झालाय. आता तुम्हाला समजून सांगण्याची सुद्धा अडचण राहणार नाही. जर 1 ची इकडची बाजू असेल तर इकडच येईल, एवढंच लक्षात घ्यायचं. ही बाजू तशीच राहील, याच दिशेला, हा असा जाईल आणि नंतर इकडे येईल, ठीक आहे. 1 आले लक्षात. ओके, त्याच्यानंतर 2 काढू. आता बघा 2 कसा, अंकांमध्ये थोडासा समजून घेण्याचा भाग असतो. ही जी दांडी आहे ना, खालच्या बाजूने सुरुवात करा, दांडी इथं लावा. ओके, आणि आता सुरुवात करा. ओके, आले लक्षात. पुढचं 3 काढून बघू. 3 ला काहीच अडचण नाही. 3 ही बाजू तशीच, ही इकडून अशी, वरची बाजू खाली. तोंड इकडे घ्याल का त्याचं 3चं, तिकडे तोंड येईल का, नाही. ओके, चला पुढचा मुद्दा पाहू. बघा, आता आपल्या समोर आपण प्रश्न घेतलेले आहेत. हे जे प्रश्न आहेत जलप्रतिबिंबा ह्याचे संबंधित, तर ह्याच्यामध्ये आपण आता प्रश्न आकृत्या पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर, ही पहिली आकृती आहे बघा. या आकृतीमध्ये काय केलेलं आहे लक्षात घ्या बरं एकदा. ह्याच्यामध्ये खाली प्रश्न आकृती दिल्यामुळे खालच्या बाजूला बाण दाखवले, ठीक आहे. मग आता ही प्रश्न आकृती जर अशी आहे, आपण त्याच्यावरती चर्चा करू, एकदा समजावून घेऊ. बघा ही अशी आहे, ठीक आहे. तर आता उत्तर आकृती आपल्याला खाली जाताना आपण लगेच त्याचा एक एक पार्ट काढताना तसाच काढणार, खाली जाताना सुद्धा तशीच येणार आहे मधला भाग. त्याच्यानंतर इथं 2 बदल दिले, त्यांनी वरती त्रिकोण दिलेला आहे. आता मला सांगा, वरचा त्रिकोण कुठे जाईल, खाली जाईल. यस, व्हेरी गुड. त्याच्यानंतर इथं चौकोन दिलेला आहे, हा कुठे जाईल, हा खाली जाईल. काय बदल झाले, इकडचं जे तोंड होतं वर्तुळाचं ते इकडून येईल का, नाही. हात असा आहे, असा इकडेच राहील. ह्या बोटांची दिशा जर इकडे असेल ना, ही
तर खाली जरी आला तरी तिकडेच राहील, दिशा मागे येणार नाही. ओके, मग अशा त्याची आकृती कुठे आहे बघा. बघा बरं, त्रिकोण खाली असलेली आकृती ही एक आहे आणि ही एक आहे. ठीक आहे, मग हे तर नाही. त्याच्यामध्ये पण त्रिकोणाचे जे पॉइंट आहे तो कुठे, खालच्या बाजूला शिखर त्याचं टोक ते खाली आहे, ते कुठे इथंच आहे. हे आहे का, नाही. उत्तर समोर असलं तरी उत्तर बघायचं नाही, आपण आपलं उत्तर काढायला शिकायचं. ठीक आहे, चला आले लक्षात. आता काही अडचण राहणारच नाही. ओके, चला पुढचा मुद्दा बघू. प्रश्न आकृती आहे 21. बघा, आता आपण अंक पण वरती समजून घेतले होते, त्याच्यामुळे इथं मी परत ती प्रश्न आकृती काढतो, स्वतंत्रपणे त्यावर आपण चर्चा करू आणि सोबत सोडू. ठीक आहे, बघा 2 इथे आहे, मग आता हा असा घ्या. ओके, आणि काय कराय, जाताना कसं जाणार आहे सांगा. 2 खाली जाताना काय होईल, हा इथून असा जाईल का, यस. त्याच्यानंतर हा जो 1 असा आहे, हा कसा होईल, 1 कसा होईल, हा 1 असा जाईल पण याच बाजूला जाईल. मग अशी आकृती कुठे आहे, कुठे, 1 नंबरला. आले लक्षात उत्तर. ओके, म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. मग हे इकडच्या इकडं दोन्हीचे तोंड एकत्र केले त्यांनी, ते होईल का, नाही. एकाचं तोंड इकडे एकाचं इकडे होईल का, नाही. दोन्हीचे तोंड तिकडे होणार नाही, जे आहे ते त्याच बाजूला राहतील. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघू. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे पी. बघा बरं, PUP अक्षर इंग्लिश मधले अक्षर तर खूप सोपे आहेत असं माझं मत आहे. ठीक आहे, तुम्हाला सुद्धा ते जाणवेल. इंग्लिश मधले अक्षर जलप्रतिबिंबामध्ये काढायला खूप सोपे आहेत. PUP. ओके, PUP. मग आता इथून खाली घेतला, त्याच्यानंतर असा, त्याच्यानंतर काय करणार आहे, हा पॉइंट. आता आपण हा पॉइंट घेतला, हा पॉइंट बघा त्याचा U आहे ना, U उलटा सुरुवात करा, इथून सुरुवात करा, म्हणजे असे 2 तोंड. ठीक आहे, त्याच्यानंतर परत हा P असा करा. कुठे आहे बघा बरं अशी आकृती, दोन्ही तोंड याच बाजूला असलेले P कुठे आहेत ते बघा आधी, दोन्ही तोंड याच बाजूला. हे एक आहे, हे आहे, पण त्याचं Uचं तोंड वरती आहे, म्हणजे हे चुकलं. हे दोन्ही तोंड इकडे आहेत, हे नाही, आणि हे पण नाही. म्हणजे आपण उत्तराची आकृती स्वतः तयार करायची आहे. ओके, उत्तर आकृती स्वतः तयार करायची. ठीक आहे, आता आपल्याकडे प्रश्न संच आहे. ठीक आहे, सराव प्रश्न संच. चला आपण तो सोडवण्याच्या आधी कागदावरती कसं करायचं ते समजावून घेऊ. ठीक आहे, आता आपण कागदावरती आकृतीची ट्रिक समजावून घेणार आहोत. मी काय म्हटलंय, ट्रिक शब्द वापरलाय मी. ठीक आहे, आपण आता कशा पद्धतीने करायचं त्याची ट्रिक आहे ती समजावून घेऊ. ओके, बघा मी तुमच्या समोर कागद घेतलाय. तुम्ही आता व्हिडिओ थांबवायचा आहे, पॉज करायचा आहे. ओके, व्हिडिओ पॉज करायचा तुम्ही, आणि कागद आणि पेन घ्यायचा आहे. ठीक आहे, कागद आणि पेन घ्या. ओके, मग आता मी तुमच्या समोर कागद घेतलाय, पेन घेतलाय आणि एक आकृती काढली. बघा इथं काय केलंय, वरती एक गोल काढला, त्याच्यानंतर वर त्या गोलाच्या खाली बाण काढलेला आहे. ओके, बघा इथं बाण दिसतोय, गोल दिसतोय. ठीक आहे, हा. मग आता ही आकृती फक्त प्लेन कागदावर काढलेली आहे. मी याला घडी मारणार आहे, याला फक्त घडी मारली आणि तो सरळ करून ती आकृती पाहिली, कशी झाली बघा बरं. आले, हे तुमच्या आकृतीचं उत्तर आहे. तुम्ही सुद्धा हेच करायचंय. काय करायचंय परत सांगतो. हे आता तुम्हाला इकडची बाजू दिसणार नाही. ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या हातात कागद घेतलाय का, यस. ओके, नसेल तर कागद घ्या, त्याच्यानंतर वर्तुळ काढा आणि हे काढा. हीच आकृती फक्त आपण वरून खाली घडी मारायची आणि बघायची, बस. लगेच तुम्हाला तुमचं उत्तर येतं, आपोआप उत्तर कळतं. हा वर्तुळ इथं खाली गेलाय, मी आता ते डार्क करतो. ठीक आहे, ते जे उत्तर आहे ते मी डार्क करतो. बघा इथं हे जे उत्तर आहे ना, हे डार्क करतो, जे फोल्ड केलेलं आहे. हे बघा फोल्ड केला, हे इथं केलंय आणि हे असं आलंय. बघितलं, आला वर्तुळ खाली. म्हणजे सरळ आकृती मी तुम्हाला परत दाखवतो. हे बघा इथं वरती आकृती सरळ. ठीक आहे, हा इथं आहे, खाली गेल्यानंतर बरोबर उलटा झाला. समजले, अशा प्रकारे चेंज होतो आणि आपोआप कळतं. इतकी सोपी ट्रिक आहे. पेपरमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता, त्याला काय अडचण नाही. तुमच्याकडे कच्च्या कामाचा कागद असतो. ठीक आहे, त्याच्यावर अंक काढा आणि त्याला घडी मारून फक्त उलटा करा, उलटा करा. ठीक आहे, मी ट्रिक नंतर सांगितली, तुम्ही असं म्हणाल, कारण
कारण काय होतं, तुम्हाला घटक समजायला हवा होता. हे बघा आता 2 काढलाय, हा 2 मी प्लेन कागदावर काढलेला आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर याला मध्ये घडी मारली, वरची बाजू खाली घेतली. जी मागची बाजू आहे ना त्याच्यावरती तुम्हाला आपोआप दिसतं बघा. मागच्या बाजूवरती तुम्हाला स्पष्ट दिसेल कशा पद्धतीने येतो. अशाच पद्धतीने तुम्ही काढायचे. ठीक आहे, ह्याची गरज पडणार नाही. इतका सराव आपण करणार आहोत, इतका सराव आपण व्यवस्थित घेणार आहोत की तुम्हाला कागदाची सुद्धा गरज पडणार आहे. ठीक आहे, चला आता आपण प्रश्न समजावून घेऊ. पी समजून घेतला होता. सराव संच आपल्याकडे 18 आहे. प्रश्न आकृती बघा इथं इथं काढतो. ओके, बघा ह्याच्यामध्ये हा कोपरा आहे असा काढलेला आणि त्याची ही बाजू आहे. ठीक आहे, ओके. ह्या पद्धतीने इथं आहे. मग आता काय करायचे, आता आपण उत्तराकडे जाऊ. जर ही खाली आलं, समजा इथं खाली आलंय, ओके, तर ही वरचा जो कोपरा आहे तो खाली येईल. बघा बरोबर, वरचा कोपरा खाली. यस, हा जो वर्तुळ आहे तो खाली येईल, हा वर्तुळ. त्याच्यानंतर हे असं तिरपा भाग गेला इथं. ओके, मग अशी आकृती कुठे आहे ते शोधा. आता कुठे आहे, वरचा कोपरा खाली आलेला. यस, 4 नंबरचा पर्याय, ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. एकलाच गोल केलं मी. ठीक आहे, बरोबर करायची गरज नाही, गोल करायचंय. हा, आलं लक्षात. अशा पद्धतीने आता तुम्हाला आपोआप समजायला लागेल, चुकणार नाही. ठीक आहे, आपल्या पुढे पुढचा भाग आहे बघा. परत प्रश्न आकृती बघू. इथं काढतो. हे असे टोक असणारे प्रश्न तर खूप सोपे असतात. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये त्रिकोण काढलेला आहे. मी खाली सुद्धा लगोलग काढायला सुरुवात करतो, म्हणजे लगेच तोच भाग आपण खाली काढू. ठीक आहे, ओके. मग आता हा जो बेस आहे या त्रिकोणाचा, हा बेस मी इथं काढलाय. याचा पॉइंट, याचं शिखर खाली घेतलं, याचं शिखर वर होतं, याचं खाली घेतलं. ठीक आहे, वरची बाजू. त्याच्यानंतर याच्यामध्ये 3 अशा प्रकारचे कट होते. ते 3 कट मी याच्यात पण देतो. ओके, दिले. ते लगेच काढायचं जे वरती होतं ते. त्याच्यानंतर वरच्या 2 कट मध्ये पॉइंट होते. ठीक आहे, इथं वरच्या 2 कट मध्ये पॉइंट होते आणि हे तोंड त्याचं असं होतं, ते आपल्याला असं घ्यावं लागणार. ओके, किती आलाय पर्याय, कसा आहे वरचं तोंड असलेलं, हे नाही, हे पण नाही आणि हे पण नाही. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. मला काढण्याच्या आधी सुद्धा तुमचं उत्तर आलं असेल तर व्हेरी गुड, काय अडचण नाही, छान आहे. मला समजून सांगायला वेळ लागू शकतो, तुम्ही वेगात काढू शकता. तुम्ही माझ्यापेक्षा वेगवान आणि हुशार विद्यार्थी आहात. व्हेरी नाईस. ओके, चला पुढचं बघू. 62 क्रमांक आहे. हे असे अंकाचे तर खूप सोपे असतात. अंकाचे आता तुम्हाला सुद्धा सोपं वाटेल. तुम्हाला वाटेल जलप्रतिबिंब आपलं कधीच चुकणार नाही, चुकणारच नाही. बघा 6 आणि 2. ठीक आहे, आता एक एक अंक काढतो. हा इथलं वर्तुळ आहे, हे असं घेतो आणि फिरून घेतो. त्याच्यानंतर ही बाजू अशी आहे आणि परत असा जाऊन असा आहे. कुठे आहे बघा बरं, 6 आणि 2. ही बाजू खाली आली 6, ही बाजू खाली आली 2 आला. 2 नंबर आहे का, 92 नाही. हे आहे पण याचं 2चं तोंड इकडे घेतलं, 2चं तोंड इकडे येईल, हे असे पण होणार नाहीत. ऑप्शन नंबर 2 हे प्रश्नाचं उत्तर आहे. आलं उत्तर, व्हेरी गुड. घटक थोडा मागे राहिला होता पण आपण परत घेतलाय. 57. बघा आता तुम्हीच काढा माझ्या आधी पटकन उत्तर. चलो, व्हिडिओ पॉज करा, कागदावरती आकृती बघा, नाहीतर लगेच पर्याय बघा. पण मी पर्याय बघण्यापेक्षा जलप्रतिबिंब असो, आरशातल्या आकृती असो, मी काढूनच बघतो, काढून घेतो. ठीक आहे, कारण मग चुकायचा प्रश्नच नाही. हा जो चंबू आहे, हा चंबू इथे, त्याच्यानंतर असा, ही जी दांडी आहे आता ही बाहेर गेलेली आहे ना, अशी आली. ओके, कुठे आहे, खाली आलेलं तोंड आणि आतमध्ये आलेलं तोंड, खाली आणि तोंड. ओके, 4 नंबर आहे का, यस, व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे. व्हेरी गुड. चला, त्याच्यानंतर 5. ठीक आहे, आता पुढचा शब्द तुमचा आवडता असेल. ठीक आहे, बघा बरं, चला. शब्द आहे पापा. ओके, चल काढून बघू काय येत आहे. चला, उत्तर तयार करायचंय. उलट जायचंय, उलट खालून वरती सुरू करताना. ही आकृती तर चुकीची आहे. ही आकृती जर अशी गेली तर ही बाजू अशी येणार. ओके, त्याच्यानंतर ही आकृती अशी येणार.
आणि ही आकृती अशी, अशी आकृती कुठे आहे? ही पण नाही, याचं तोंड त्यांनी तिकडे केलं त्याच्यामुळे ते पण नाही. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. मुलांनी कागदावरच करायला सुरुवात केली, म्हणजे त्या कागदावर सरळ लिहितायत आणि घडी पाडतायत, कागदावर लिहितायत सरळ घडी पाडतायत, त्यांची उत्तर येतात. व्हेरी गुड आहे, नो प्रॉब्लेम. छान. पुढचा प्रश्न, व हा शब्द आपल्याला बघायचा आहे. काढा बरं वच, चला करा सुरू. व हा शब्द आहे, ठीक आहे. व हा शब्द आहे, गोल आहे, खूप सोपा आहे, खूपच सोपा. काय होणार आहे? ही वरची बाजू खाली जाईल. हे आता खालून सुरुवात करू. खालून सुरुवात केली, ही दांडी काढली आणि याच बाजूला व. कुठे आला असावं? हा नाही, हा नाही, हा नाही. ऑप्शन नंबर 1. ओके, व्हेरी गुड. चला आता घटक आहे प्रतिबिंब किंवा प्रतिमा, आरशातील प्रतिमा. तुम्ही स्वतः एखादं अक्षर लिहून त्यानंतर समोर आरसा धरला तर ते तुमच्या लक्षात येईल, किंवा आरसा आपण असं जर कागद धरला तर त्याच्या शेजारी आरसा धरावा लागेल, कारण आरसा बाजूने असतो. इमेज कशी होते ते आपल्याला समजून घ्यायचे आणि त्याच्यावरचे प्रश्न, ठीक आहे. घटक आवडल्यानंतर लाईक करा, आत्ताच नाही. ओके, आरशातील प्रतिमा, आकृत्या, अंक आणि अक्षर. या प्रतिमेमध्ये आपण काय पाहणार आहोत बघा. प्रतिमेमध्ये आपण अंक पाहणार आहोत, अक्षरे पाहणार आहोत आणि त्याच्यासोबत आकृत्या सुद्धा पाहणार आहोत, ठीक आहे. म्हणजे अंक कसा बदलला जातो, अक्षर कशी बदलतात आणि प्रतिमा कशा बदलतात. तर हे बघत असताना काय करायचंय, यामध्ये आकृतीमध्ये एखादा अंक किंवा अक्षर प्रतिमेमध्ये कसे दिसेल हे मुलांनी ओळखून उत्तर पत्रिकेतील योग्य पर्यायाला गोल करायचे असते. या प्रश्नात आकृतीचे प्रतिबिंब आरशात कसे दिसते, उजवीकडील भाग प्रतिबिंबित होऊन डावीकडे दिसतो. शब्द बघा, उजवीकडील भाग, ठीक आहे. उजवीकडील भाग म्हणजे एक जर इमेज अशी घेतली आपण, अशी, हे अक्षर लिहिले, ह्याला काही अर्थ नाही, फक्त लिहिलेलं आहे. ओके, तर ही इमेज तिकडे जाताना काय होईल, ही इमेज तिकडे जाताना काय होईल. आता हा इकडचा कोणता भाग आहे? डावीकडचा. आपण असं धरू, ठीक आहे. डावीकडचा भाग आहे, आरसा इथे आहे. हा, ही जी आकृती असते ना, ही उभी दांडी आणि ज्याला अशा रेषा काढलेल्या असतात, याला आरसा समजायचा. डावीकडचा भाग तिकडे जाताना उजवीकडे येतो. माझे शब्द लक्षात घ्या, डावीकडचा भाग तिकडे जाताना उजवीकडे येतो. बदल कसा होईल ते समजून सांगतो. सरळ रेषा आहे ती सरळच राहील, उभी रेषा आहे मध्य भागात आहे ती तशीच राहील, ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो भाग आहे ना, हा जवळ येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हा इकडचा भाग असा इकडे झोपला जाईल, असं धरा तुम्ही. शब्द बघा, झोपला जाईल. इकडचा भाग इकडे झोपला जाईल, म्हणजे ही दांडी जी आहे इथली सुरुवातीची, ही इकडे गेली आणि त्याच्यानंतर हा जो अर्धवर्तुळाकार होता ना, हा इकडून गेला. समजले? अशा प्रकारे ही आकृती तिकडे प्रतिबिंबित होते. बरोबर आहे. आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला ते आणखी क्लिअर होईल, नसेल तर यातही आपण आणखी क्लिअर करणार आहोत, ठीक आहे. चला, हा भाग आपण तिकडे बघितला. अजून एक आकृती आपण काढून समजून घेऊ, मग उदाहरणांकडे जाऊ. बघा आता इथं मी एक चौकोन काढलेला आहे, इकडचा तिकडं. तर समजा याला असं वर्तुळ काढलं, ओके. हा व आहे, तर आता मला सांगा, हा व डावीकडे आहे, तिकडे जाताना काय होईल, काय होईल. हा जो व आहे ना इकडचा, तिकडे जाईल, सरळ सरळ इकडून जाईल. आलं लक्षात? इकडची बाजू तिकडून झोपली जाईल. समजलं? आता जर लक्षात आलं असेल तर व्हेरी गुड. पुढचा मुद्दा बघू. बघा मग आता ह्याच्यामध्ये काय होतंय, आकृतीमध्ये आरशात प्रतिबिंब कसे दिसते. उजवीकडील भाग, परत शब्द लक्षात घ्या, उजवीकडील भाग प्रतिबिंबित होऊन डावीकडे दिसतो आणि आकृतीचा डावीकडील भाग हा प्रतिबिंबित होऊन उजवीकडे दिसतो, ठीक आहे. आकृती प्रतिबिंबासाठी आकृतीच्या उजवीकडे अशा तिरप्या रेषा उभ्या केलेल्या असतात. ह्या मी आधी दाखवल्या तशा रेषा दाखवल्या असतात. त्याचप्रमाणे अंक आणि अक्षरांच्या बाबतीतही प्रतिबिंबित आकृती ओळखता येईल. हे आपण खालील स्पष्टीकरणावरून समजून घेऊ. ओके, चला आपल्या समोर स्पष्टीकरण आहे. हाच बाण आहे. हा बाण मी आता तुम्हाला इथे काढून दाखवतो, ठीक आहे. बघा इथं काढून दाखवतो. बाणावरनं थोडं लवकर समजतं, ठीक आहे. बाणावरनं विद्यार्थ्यांना उदाहरणं लवकर समजतात.
आरशातली इमेज आहे. ह्याच्यानंतर ही आकृती कागदावर कशी करायची याचा मी घटक दिलेला आहे. कागदावर घडी मारून अगदी सोपा आहे, तो पण समजून सांगेल. ठीक आहे, याच याच्यात समजून सांगतो. बघा, आपल्याला इथं घेतलंय आपण, हा धनुष्य बाण आहे, याचा टोक कुठे आहे? ही तुमची डावी बाजू आहे, मी इथं डावी लिहितो. ओके, तुम्ही स्क्रीनवर बघत असताना ही तुमची डावी आहे आणि ही तुमची उजवी आहे. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर बारकाईने लक्ष द्या, फक्त काय सांगतोय त्याच्याकडे. ही तुमची उजवी आहे, तिकडे जाताना काय होणार आहे? हा जो पॉइंट आहे ना, इथून सुरुवात करायची. हा पॉइंट आधी येईल आणि त्याच्यानंतर ह्या बाणाची शेपटी तिकडे जाईल. झाला तुमचा धनुष्यबाण. आलं लक्षात? म्हणजे याचा टोक आहे ना, त्या टोकाने उलट सुरुवात करा. डावीकडची बाजू तिकडे झोपवायची, सरळ हा त्रिकोण इकडे नेला, याचा हा पॉइंट सुरू केला आणि शेपटी त्याला जोडून दिली. हे झालं याचं उत्तर. अत्यंत सोपं असतं, अजिबात अवघड नाही. ठीक आहे, मग आता पानावरती मी तुम्हाला काय करायचं सांगतो. तुम्ही आता कोरं पान असेल ते घ्या. ठीक आहे, ओके, कोरं पान घ्यायचं आणि त्या पानाला घडी मारायची. घडी, तुम्ही पान घेतलं नसेल व्हिडिओ पॉज करा, कागदाचं पान घ्या आणि त्याच्यावरती एक घडी मारा. ठीक आहे, व्हिडिओ पॉज काढला असेल तर आपण पुढे जाऊ. आता बघा, मी हाच धनुष्यबाण इथं काढतोय. काढलाय, ही आकृती तुम्ही घडी मारलेली आहे बाणाला, अशी ही केली. आधी तुम्ही आकृती काढून घ्या आणि आता मागच्या बाजूने त्या पानाची घडी दुमडवा. मागून तुम्हाला जे उमटलंय ना, ते तुमचं उत्तर आहे. मागून जे उमटलंय ते तुमचं उत्तर आहे. ओके, चला बघा, आता तुमच्या समोर मी कागद घेतलेला आहे. ओके, कागदाची कृती त्याच्यावर समजून सांगतो. खूप सोपं आहे. कागद आहे, सरळ आहे तुमच्यासोबत. हा उघडलाय, ह्याला घडी मारलेली आहे. आलंय लक्षात? उघडला आणि त्याच्यानंतर हा बाण काढला. बरोबर, मी कागदाच्या डाव्या बाजूला बाण काढलेला आहे. कुठं काढलाय? डाव्या बाजूला बाण आहे. ओके, मग आता हा डाव्या बाजूचा बाण आहे. मी इकडून आकृती व्यवस्थित काढून घेतली आणि कागदाला घडी मारली. ठीक आहे, ही इकडून घडी मारल्याबरोबर आता तुम्हाला ते मोबाईल मध्ये दिसणार नाही. मी काय सांगतोय, ज्यांना दिसलं त्यांना ठीक आहे, नाही दिसणार. पण तुम्ही काय करायचंय, आधी कागद घ्यायचा, त्याला मधोमध घडी मारायची, त्याच्यानंतर अशी आकृती काढायची आणि मग कागद दुमडायचा. हे तुमचं मागच्या बाजूचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. हा जो बाण आहे ना, हा धनुष्यबाण जो मी इथं फिरवला ना, हे बघा, हे उत्तर तुम्हाला इथं मिळणार आहे. ओके, म्हणजे हा धनुष्यबाण तुमचा असा तिथं गेलेला दिसेल, हे उत्तर इथं मिळेल. आलं लक्षात? ओके, कागदाच्या सहाय्याने तुम्हाला समजून सांगितलं. हा, तुम्ही स्वतः करून बघा. दुसरी आकृती घेऊ आपण, आता पुढे जाऊ. चला बघा, आता आपण कागदाच्या सहाय्याने आकृती समजावून घेतली. इथं आपण तेच जे उत्तर आहे, आता तुम्ही उत्तर शोधायचे. बघा, हे उत्तर येईल का? नाही. हे तर खाली आहे, हे येणारच नाही. हे तर खाली आहे, नाही. मग तुम्ही जर उत्तर केलं असेल तर तुमचं उत्तर ऑप्शन नंबर 4 येईल. समजले? आलं लक्षात? ओके, चला पुढचा प्रश्न बघू. याच्यात सुद्धा तुम्ही काय करायचंय, कागदावर करू शकता आणि परीक्षेतही तुम्हाला करता येईल. परीक्षेत सुद्धा कागदाला काहीच अडचण नाही. कच्च्या कामाचा जो कागद आहे ना, त्याच्यावर तुम्ही आकृती करायची. तुमच्याकडे कच्च्या कामाचा कागद असतो पेपरमध्ये, त्याच्यावरती घडी इकडच्या बाजूने, डाव्या बाजूने मागच्या पानावरती काढायचं, त्याच्यावर आकृती काढायची आणि घडी मारायची. आरामशीर प्रश्नाचं उत्तर लगेच येतं, निश्चिंत. आणि कागदाच्या ह्याला सुद्धा ते पाण्याच्या आकृतीला पण तसंच करायचंय. मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. पाण्याला सुद्धा खालून घडी मारायची. ठीक आहे, चला आता इथं बघू. एक उत्तर परीक्षेत काढताना काहीच अडचण नाही. ठीक आहे, हा एक काढलेला आहे, मी थोडासा जाडसर काढतो. बघा इथं आता दिसतंय, हा एक आहे. आता मला सांगा, इकडच्या बाजूला जाताना काय होणार आहे? काय होईल इकडच्या बाजूला जाताना? ही जी बाजू आहे ना त्याची, ती तशीच राहील. ही जी बाजू आहे ती तशीच राहील आणि हे जी इकडची आहे ती तिकडे जाणार. हा बाण इकडे जाणार. अशा प्रकारे हा एक येणार आहे. मग अशा प्रकारचा एक कुठे आहे? इथे आहे का नाही? आडवा आहे का नाही? हा आहे का नाही? मग ही आकृती आहे. ऑप्शन नंबर 1. आलं लक्षात? ठीक आहे, आता तुम्हाला ते खूप सोपं वाटणार आहे, खूप सोपं. ह्याच्यानंतर तुम्हाला स्वतःलाच हा प्रश्न कधीच अडणार नाही. ओके, एकदम खूप सोपं वाटेल तुम्हाला. आणि कागदाचा वापर केला ना तर काहीच वाटत नाही. हा प्रश्न किती अवघड आकृती काढा. ठीक आहे, आता हा क जे अक्षर आहे ना, क, हे खूप सोपं असतं बरं का.
बघा इथं काढून दाखवतो. क हे अक्षर ते आधी काढून दाखवलं आपण. क कसाही केला तरी तसाच येतो. शब्द काय? क कसाही केला तरी तसाच येतो. बघा काय होतं, उलटा सुलटा येत नाही. काय होणार आहे? आधीच मी तुम्हाला सांगितलं, ही सरळ रेषा ही तशीच येईल, मधली रेषा उभी ती कशी बलटली तरी तशीच. इकडचा गोल तिकडे गेला काय आणि तिकडचा गोल तिकडे गेला काय, काय फरक होतोय? फरक होतो. कसा होतो बघा, इथं त्यांनी आकृतीत काय काढून दाखवलं त्याच्यामुळे होईल. थोडा मी वेगळा काढला होता म्हणून तो पुसला. ओके, तो जो क होता ना तो वेगळा काढला त्यांनी. बघा तसा क काढू. ठीक आहे, इकडून पूर्ण काढला आणि इकडून दांडी अर्धी काढली. आलं लक्षात? इकडून त्यांनी जुळला नव्हता. आता काय होईल, ही बाजू इकडे जाणार आहे, ही बाजू कुठे जाणार? ही बाजू कुठे जाणार आहे? इकडं. बघा बरं काय होणार, ही इकडून येणार आणि ही बाजू अशी येणार. अशी आकृती कोणती आहे? ऑप्शन नंबर 2. ही उलटी नाही, ही नाही, ही नाही. आलं लक्षात? म्हणजे मी ते बदलवलं का? कारण मी ते दोन्ही गोल चिटकून घेतले ते. ठीक आहे, हा कचे आलंय उत्तर. ओके, चला पुढचं बघू, पुढची आकृती घेऊ. आता आपल्या समोर सराव संच आहे. अशा आकृत्या तर खूप सोप्या असतात, तुम्हाला आता त्या एकदम सोप्या जातील. बघा याच्यामध्ये काय आहे, इकडं पान आहे, इकडचं पान. हे उत्तर तुम्ही माझ्याही आधी काढाल आता, किंवा तुम्हाला एका मिनिटात लक्षात येईल. पान उलट होणार नाही, त्याच्यामुळं हे नाही हे नाही, दोन्ही गेले. ठीक आहे, मग आता इकडचीच बाजू आहे, असंच असं पण राहणार नाही, मग तिकडे जाईल. यस, हे इकडची बाजू तिकडे जाईल आणि हे असं पान. ठीक आहे, आले लक्षात? म्हणजे अशा प्रकारे उत्तर येणार. ऑप्शन नंबर 4 तुमचं आतापर्यंत उत्तर आलं असेल. ओके ओके, आले. या प्रश्नाचं उत्तर तुमच्या समोर असेल ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, आता तुम्हाला हे सोडवायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा. बघा बरं, हे तर खूप सोपं आहे, हे खूप सोपं आहे, कारण हा अर्धा चंद्र आहे. याची कोणतीही बाजू तिकडे नेली तरी तशीच राहणार आहे. म्हणजे इकडचं टोक जरी इकडे नेलं तरी तसंच राहील. हे टोक असं केलं तर, आणि त्याच्यामुळे उत्तर ऑप्शन नंबर 1. खालचं वरचं हे नाही हे नाही. ठीक आहे, इतके सोपे घटक आहेत आणि नंतर ते सोपेच वाटतात. माझे शब्द लक्षात घ्या, ते तुम्हाला नंतर सोपेच वाटणार. हा जो 5 आहे ना, हा इकडे पाठवायचा आहे. ठीक आहे, थोडा झूम करतो. बघा हा 5 आपल्याला इकडे पाठवायचा. म्हणजे काय करायचा, बघा आता ही जी त्याची पोटाची फुगीर बाजू आहे ना, मी काय शब्द वापरलाय, पोटाची फुगीर बाजू, ही आधी इकडे येणार आहे. लक्षात घ्या, ही पोटाची फुगीर बाजू आधी इकडे येईल. ओके, आणि त्याच्यानंतर उलट बाजू येईल. मग इकडं जाताना ही जी बाजू आहे ना त्याची, बघा बरं कोणतं उत्तर आहे तुम्ही काढायचे. चला, अशी आकृती कोणती उलटी होणार नाही, सुलटी होणार नाही, ही पण नाही. मग ही बाजू खालून. ओके, मग ही अशी आकृती येईल का बरं? अशी आकृती येणार आहे का? यस, ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. ठीक आहे, ओके. चला मग व्यवस्थित गोल रंगवायचे न चुकता. पुढचा प्रश्न बघू. चौथा प्रश्न आहे तुमच्या समोर. 4 हे अंक आहे. ठीक आहे, 4. ही सुद्धा खूप सोपी क्रिया आहे. हा उलटा होईल का नाही, हा होईल का नाही. मग इकडची बाजू तिकडून, इकडची बाजू तिकडून, ही जी दांडी आहे, हा वरचा जो घेरा आहे हा इकडे जाईल आणि ही रेघ अशी होईल. अशी कुठे आकृती बघा कुठे आलेली आहे? ऑप्शन नंबर 3 ला आली का? आलेली आहे. यस, ओके, समजले. चला, खूप छान. आता खूप वेगाने जाताल तुम्ही, तुमची उत्तर आपोआप येतील. एचं अक्षर तर खूपच सोपं असतं. हे असं आडवं होणार नाही, हे होणार नाही आणि उलट सुद्धा होणार नाही. पाण्यामध्ये उलट झाला असता, पण ते आपण आता त्याच्यावर चर्चा करणार नाही. एक असं माहिती का, ए हे अक्षर असं आहे, तिकडे गेल्यानंतर जी बाजू आहे ना ही अशीची अशीच राहते. ए हा उलटा केला तरी तसाच राहतो. ऑप्शन नंबर 3. ओके, व्हेरी गुड. चला, आता हा प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देईल, तुम्ही सोडवायचं आहे. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये टाकायचे. ठीक आहे, उत्तर कमेंट मध्ये टाकायचं. बघा बरं, सोडून बघा, इथं काढून दाखवतो. ओके, चला, इथं दिलेलं आहे तुम्हाला ब हे अक्षर आहे, ते इकडं काय येणार आहे? 1 2 3 4 ऑप्शन दिलेले आहेत. यातले 2 ऑप्शन मी कट करून टाकतो
आणि याच्यातलं उत्तर शोधायचे. ठीक आहे, ओके. चला, अशा प्रकारे आपण आज आरशातील प्रतिबिंब आणि इमेज हे सहज सोप्या रीतीने समजून घेतलं. कागदावरची जी ट्रिक आहे ती कायम वापरा, कधीच अडचण येणार नाही. घटक आता आवडला असेल तर लाईक करा. ठीक आहे, आज आपण घटक समजावून घेऊ, कसं करायचं ते बघू. चौरसाकृती तुकडा असतो, बहुतांशी चौरस आकृती असतो. मी समजून सांगणार आहे. या तुकड्याला 2 किंवा 3 घड्या घातल्या जातात आणि त्यावर काही ठिकाणी तुकडे कापले जातात. बघा, मला काय म्हणायचंय, हा चौरस आहे. ठीक आहे, या चौरसाला, बरोबर, नीट बघा आता, या चौरसाला पहिली घडी घातली म्हणजे मी इथं घडी घालतो, इथं डॉट टाकतो आणि याला अशी घडी घातली, दुमडून घेतला. आता हा काय होणार आहे, हा असा कागद तयार होईल. नीट बघा, असा कागद तयार झाला. परत याला इथून घडी घातली बघा वरच्या दिशेने, तर हा कागद असा होणार आहे. मी ते दाखवणार आहे कागदावर. ठीक आहे, हा असा कागद होईल. आता हा जो असा कागद झालाय, थोडस इथलं पुसतो. ओके, हा असा कागद झालाय. याला जर आपण इथं कापला, इथं, तर आकृती कोणती मिळणार आहे तुम्हाला, अशी मिळणार आहे. ओके, ही अशी कट मारलेली, हा कट आहे. ठीक आहे, इथं तिरपा काप बसला. आता आपण इकडचा भाग, खालचा भाग होता तो उघडू. बघा, खालचा भाग उघडू. खालच्या भागामध्ये सुद्धा हा कट इथंच बसणार आहे आणि अशी होणार आहे. बरोबर, खालून सुद्धा तिरपा काप बसला. आता आपण इकडचा भाग उघडू, हा तिरपा काप आणि अशी आकृती होणार आहे. त्याच्यानंतर राहिलेला भाग करा, हा कट इथं बसवा आणि ही अशी आकृती. बघा काय झालंय, ही जी आकृती झाली ही अशा प्रकारची होणार आहे. मी तुम्हाला ती आकृती दाखवतो. बघा, तुमच्या समोर कागद घेतलेला आहे मी. हे बघा, ही अशी आकृती झाली. आले लक्षात, इथं दिसतंय का, हे बघा समोर अशा प्रकारची आकृती झाली. आता कशी झाली आपण ते काढून करून बघू. ठीक आहे, बघा याच्यामध्ये व्हाईट कागद, तुम्ही सुद्धा स्वतः करायचंय, व्हिडिओ पॉज करायचा आहे, कागद घ्यायचा आहे आणि त्याला तशी घडी मारायची आहे. ओके, बघा पहिला कागद घेतला आपण. ओके, हा कागद आहे तुमच्या समोर. त्याच्यानंतर याला आपण पहिली घडी मारू. उजवा हात आहे माझा, उजव्या हाताने घडी मारली. घडी समजून घेत चला कशी मारली. घडी घालणे महत्वाची बाब आहे. मारली. आता हा कागदाची ही पहिली घडी होती, परत दाखवतो उलगडून या बाजूने. त्याच्यानंतर हा झाला आयताकृती. आता परत मी वरतून खाली घडी मारली. वरतून काय केलं, खाली घडी मारलेली आहे. ठीक आहे, मग आता वरतून घडी खाली आली, हा झाला रेक्टँगल. आता याच्यामध्ये काय करायचंय बघा आपल्याला, आधीची आकृती मी तुम्हाला दाखवली होती, ह्याच्यात मी काय करतोय, चौकोन कापतोय. याच्यामध्ये इथल्या मधल्या सेंटरला कापल्यामुळे याचा मधला सेंटर बरोबर होणार आहे. ठीक आहे, मधल्या सेंटरला कट केलाय. बघा आता ह्याची आकृती कशी झाली हे मी फळ्यावर काढून दाखवतो आधी. ओके, आधी फळ्यावर काढून दाखवतो. बघा आपण काय केलं, हा अशा प्रकारचा कागद घेतला. ठीक आहे, याला मध्ये डॉट मध्ये घडी मारली. ओके, ही अशी घडी मारली. त्याच्यानंतर आपल्याकडे ती आकृती अशी तयार झाली. बरोबर आहे, ही अशी तयार झाली. परत याला आपण घडी मारली वरच्या दिशेने. ठीक आहे, इथं डॉटेड धरा. आता हा कागद तयार झाला आपला अशा प्रकारे. आणि याच्यात आपण इथं काय केलं, चौकोन कापला सेंटरला. बघा आता मी परत तिथपर्यंत आलो होतो, मी दाखवतोय. कापला इथपर्यंत. आता एक एक पार्ट ओपन करायच्या आधी आपण आकृतीत बघू काय होतं, इथं बघून घेऊ. खालचा भाग ओपन केला, वरती काय झाला बघा, एक भाग झाला. ठीक आहे, आता मी याची आकृती काढतो. बघा इथं हा खालचा भाग केला होता ना ओपन, हा परत ओपन केला. हा इथं अशाच प्रकारे हा भाग खाली तयार झाला. ही मधली जी लाईन आहे, ही मधली लाईन तिथं नाहीये. ओके, हे बघा ही मधली लाईन इथं नाही. काय झालं, आलं लक्षात, म्हणजे हा भाग झाला असा. ठीक आहे, हा कटपीस आहे बघा तुमच्या समोर दाखवतो परत. ओके, त्याच्यानंतर परत इकडून जोडताना काय करायचं आपल्याला, इकडून जोडताना असाच भाग पूर्ण तयार होईल. हा भाग कट, ही इथं कटपीस केलेला होता, हा भाग इथून असा आपला इथं जाईल. त्याच्यानंतर परत हा कट केलेला भाग जाईल. बघा आता आता आपण उलगडून बघू. हा भाग होता, याला पूर्णपणे उलगडलं, काय झालं, मध्ये चौकोन तयार झाला. समजलं, आले लक्षात. काय केलं होतं आपण, परत एकदा दाखवतो. दुसरी आकृती आपण काढून बघू. ठीक आहे, बघा इथं आयताकृती भाग घेतलाय, कंप्लीट कागद होता.
उजव्या बाजूने घडी घातली, घडी लक्षात ठेवायची क्रमाने. त्याच्यानंतर आता खालून घडी घातली, हा झाला, ठीक आहे, रेक्टँगल झाला. आता आपण काय करणार आहोत, कट तिरपा मारलेली आकृती दाखवली होती. आता तुम्हाला याच्यामध्ये वर्तुळ काढू आपण, ठीक आहे. गोलाकार आकृती म्हणजे याला अर्धा वर्तुळ कापायचा आहे बघा. ओके, हा भाग धरतोय. काय केलं आपण, हा जो पीस आहे ना काढलेला, हा पण याच्या लक्षात ठेवा काय केलं, हा बाजूला काढलाय, परत इथं जोडून दाखवतो बघा, एवढा काढला, ठीक आहे, ह्याला ठेवून दिलं. आता याचा एक भाग ओपन केला तर अर्धवर्तुळ तयार झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर ही घडी घातलेली ओपन केली, दुसरा भाग तयार झाला. समजले, आलंय लक्षात. अशा प्रकारे हे पूर्ण वर्तुळ तयार होतं. आता यातले आपण फक्त 2-3 प्रश्न बघू आणि याचा उर्वरित भागात पण प्रश्न बघू. या भागात आपण फक्त घडी कशी घालायची हे समजून घेतलं, ठीक आहे. ओके, चला प्रश्नांना सुरुवात करू. बघा काय करायचं आपल्याला याच्यामध्ये, पहिले कागदाला घड्या घालण्याचा दिलेला क्रम लक्षात ठेवायचा. जर असा कागद असेल तर त्याची पहिली घडी असेल तर तो क्रम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी कापलंय तिथं किती थर होते ते बघा. जर आपण पूर्ण चौकोन असा घेतलेला असेल तर थर किती येणार, 1 2 3 4, ठीक आहे. 4 घड्या असतील तर त्याच्यामुळे कट किती बसणार, 4, ठीक आहे. तुम्हाला आकृती समजलंच असेल. ज्या ठिकाणी आणि ज्या प्रकारे घडी घातली तो मूळ कागदाचा भाग कोणता होता हे लक्षात ठेवायचंय, कापला गेलेला भाग. मी तुम्हाला दोन्ही याच्यात दाखवलं, वर्तुळाकृती, चौकोन. त्याच्यानंतर उलट क्रमाने घड्या उलगडत गेल्यानंतर कापलेल्या भागाची स्थिती कशी येईल ते पण समजून घ्यायचंय. आता ह्या पद्धतीने आपण ते समजून घेतलं. नमुना प्रश्न बघू. नमुना प्रश्न आहे, प्रश्न आकृती बघा इथं पहिली दिलेली आहे, ठीक आहे, पहिली आकृती दिलेली आहे. ओके, आपण आता नमुना प्रश्न आकृती पाहत आहोत बघा. तर याच्यामध्ये दिलेली आहे पहिली घडी, ठीक आहे. बघा काय केलंय, पहिली घडी म्हणजेच सरळ कागद घेतला आणि त्याला वरच्या बाजूने घडी मारली. ओके, बघा इथं दाखवतोय, सरळ कागद घेतला त्याला वरच्या दिशेने घडी मारली. त्याच्यानंतर ही घडी जी तयार झाली, ही आडवी घडी, या घडीतला जो हा पीस होता, हा कट आता हा गेलेला, याला अशा दिशेने घडी मारली म्हणजे इकडून मारली. आणि जो तयार झालेला भाग आहे त्याला इथं कट मारलाय बाहेरच्या बाजूला. तर ती आकृती कशी तयार होते मी तुम्हाला दाखवतो बघा. आधी घडी मारलेला कागद मी पण घेतला होता, तशाच घड्या मारल्यात आणि त्याच्यानंतर बरोबर बाहेरच्या दिशेला कट मारलाय. तर हा जो कट आहे सरळ ओपन केला की हा वरच्या बाजूने जातो. त्याच्यानंतर जर पुन्हा ओपन केला तर हा अशाच प्रकारचा कागद येतो. कसा येतोय, आकृती किती येते आपली, पर्याय क्रमांक 3 आला. ओके, आलंय लक्षात. पर्याय क्रमांक 3 हे बघा, वरच्या पद्धतीनेच घडी मारून कट केलेला कागद आहे, ठीक आहे. चला तुम्ही तो नजरेत बसवायचा आहे. किमान 4-5 कागद घेऊन त्याची कटिंग करा, घडी घाला आणि ओपन करा, ठीक आहे. हाच होता बघा घडीची आकृती आपण समजून घेतले. आता आपण सराव संच समजून घेऊ. बघा यामध्ये सोपे प्रश्न आहेत. सराव संच 37 पाहत आहोत आपण. प्रश्न आकृती आहे बघा, इथं अर्धवर्तुळ दिलेलं आहे, ठीक आहे. ओके, म्हणजे हे कंप्लीट वर्तुळ जे आहे हे डॉटेड आहे. तर ह्या डॉटेड वर्तुळामध्ये वरच्या दिशेला घडी मारली, ठीक आहे, वरतून घडी मारली. त्याच्यानंतर दिलेल्या वर्तुळाला काय केलेलं आहे, परत इकडे घडी मारली म्हणजे ते हाफ वर्तुळ झालं. आणि इथं मध्ये काय केलंय, छिद्र पाडलेलं आहे, हे गोल इथं काढलेलं आहे. आता मी काय सांगतोय बघा, हा इकडचा भाग आपण इकडे टाकू तर काय होईल, इथं टाकला तर इथं ते छिद्र येईल. त्याच्यानंतर खालचा भाग जर टाकला तर तो असा राहील, तर इथं छिद्र येईल. आणि इकडचा भाग जर टाकला तर तो असा राहील, तर ते छिद्र इथे येईल. अशी आकृती कुठे आहे, आकृती क्रमांक 3. किती आहे, आकृती क्रमांक 3. आलंय लक्षात. म्हणजे आपला पर्याय किती येतो, 3. समजले. चला पुढचं बघू. पुढची आकृती बघायची आपल्याला. प्रश्न आकृती दुसरी. आता इथं चौरस आहे, ठीक आहे. त्या चौरसाला अशी घडी मारलेली म्हणजे वरतून घडी खाली घेतली, त्याच्यानंतर खालची घडी वर गेली, ठीक आहे. आता ही तयार झालेला असा भाग आहे. ओके, असा भाग तयार झाला. पुन्हा याला मध्ये सेंटरला इथं ते वरच्या दिशेने घडी मारली, हा. आणि कट कुठे केला बघा, इथं कट मारला, इथं. मग इथं मारलेला कट आहे तो जर मी खाली घेतला, तिकडे घेतला तर तो कट इथे येणार, हा कट वरच्या बाजूला जाणार.
म्हणजे ही आकृती आपली कुठे दिसणार, तर हा कट परत इकडे जर भाग आता हा भाग इकडे घेतला, बरोबर आहे, हा भाग इकडे घेतला तर इथं कट दिसणार, हा भाग इकडे घेतला तर इथं कट दिसणार, आणि हा भाग इकडे घेतला, म्हणजे अशा प्रकारची कोणती आकृती आहे? पर्याय क्रमांक 3. तोच कट तिकडे टाका. समजले? एक कट मारला होता. पुढची आकृती बघू. प्रश्न 3. प्रश्न आकृती आहे, पहिला फोल्ड मारलाय, वरती घडी घेतली, त्याच्यानंतर परत दुमडून घडी घेतली, पुन्हा म्हणजे आता झाला चौरस. हा चौरस आहे, बरोबर आहे, पण या चौरसाच्या त्याने मधोमध इथं काप मारलाय. मग आता ओपन करताना तुम्ही परत त्याला इकडे ओपन करा, तो काप असा येणार आहे, बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर तोच कट खालून घेतला तर काय होणार आहे बघा, इथून घेतला तर काय होईल, इथं पण तसाच काप बसेल. अशी आकृती कुठे आहे सांगा, कुठे अशी आकृती? पर्याय क्रमांक 1 ला ही आकृती आहे, बरोबर आहे. हे त्रिकोण दिसणार आहे, कारण ही मधल्या लाईन्स दिसणार नाहीत ना त्याच्यात. या मधल्या लाईन्स दिसणार आहेत का? नाही, या तर वॉश झालेल्या आहेत. म्हणजे इथं फक्त अशा प्रकारची आकृती दिसेल, ती आहे पर्याय क्रमांक 1. कळले? परत तुम्ही बघू शकता, इथला कट काढल्यानंतर हा जो भाग तयार झाला हा होता, हा असा होता. त्याच्यानंतर तिकडच्या बाजूने घडी उलगडली, हा झाला. परत खाली घडी उलगडली, हा झाला, आणि हा झाला. पर्याय क्रमांक 1. आले लक्षात? झूम करून बघा, तुम्हाला प्रश्न वाचता येतील. आताही उत्तर काढायचं असेल तर माझा आवाज थांबवा, व्हिडिओ पॉज करा, झूम करा. पहिला आहे आयताकृती, वरच्या दिशेने घेतली पहिली घडी, त्याच्यानंतर परत चौरस आहे, चौरसाला पुन्हा घडी मारली, इकडून परत हाफ फोल्ड केला, आणि हाफ फोल्ड करून बाहेरचा कट पीस कापलाय. बाहेरचा काय केलंय मी परत करून दाखवतो, सोपा भाग आहे बघा. इथं पहिला आपण काय केलं, सरळ भाग घेतला, बरोबर आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, आलं लक्षात? याला घडी मारली, त्याच्यानंतर परत घडी मारली, आणि काय केलंय बघा, हा झाला आता. ठीक आहे, याला बाहेरच्या बाजूला चौरस कापलेला आहे, बघा बरं. ओके, म्हणजे हा पीस बाहेर आहे याला, मग घडी उलगडली तर तोही त्याच्या बाहेरच्याच याला गेला. पुन्हा जर हा उलगडला तर परत कुठे गेला, बाहेरच्याच याला गेला. आलं लक्षात? म्हणजे ह्या आहेत चौरस जो असेल तो त्याला बाहेर बाहेर कट जात आहेत. मग असे बाहेर कट कुठे गेलेत बघा, याचे बाहेर कट, हा बाहेरचा कट होता, आकृती क्रमांक 4. आलं लक्षात? आपल्याकडे आपली सुद्धा आकृती तयार आहे अशी. ठीक आहे, पुढचं बघू. 5वं प्रश्न आकृती आहे. आता याच्यामध्ये त्रिकोण आहेत. ठीक आहे, गडबडायचं नाही, सोपी गोष्ट आहे. त्रिकोण घेतलाय, त्याच्यानंतर त्याचे वरचा त्रिकोण खाली बसवला, पुन्हा परत इकडचा त्रिकोण इकडं, ही घडी वरची घडी खाली घेतली, परत ही घडी वर घेतली, त्याच्यानंतर इकडची घडी वर घेतली, आणि मधोमध छिद्र मारलेला आहे, मधोमध छिद्र आहे. मग आता हे छिद्र प्रत्येकाला येणार आहे, इथं येणार, इथं येणार उलगडल्यावर. अशी आकृती कुठे आहे? यस, आकृती क्रमांक 3. किती आहे? आकृती क्रमांक 3. आलं लक्षात? ओके, चला पुढचं बघू. प्रश्न आकृती, वरती घडी मारली, ओके, पुन्हा घडी मारली, त्याच्यानंतर झालेल्या आकृतीला काय केलंय, कट पीसला इथे एक कट काढला. आता हीच आकृती इकडून घेतली तर तो कट इथं निघणार, परत हीच आकृती खालून घेतली तर तो कट इथंच निघणार, ही आकृती इकडून घेतली, हा कट इथंच निघणार. अशी आकृती कुठे आहे? आकृती क्रमांक 2. ओके, तुम्हाला पुढचा प्रश्न सोडवायचा असेल माझा आवाज पॉज करा. ओके, बघा प्रश्न आकृती आहे घडीचीच, तीच आहे, तो कटपीस मारलेला आहे, त्यांनी सेंटरला मारला, वरतून आकृती घेतली, त्याच्यानंतर इकडून परत घडी मारली. आता तयार झालेली आकृती आपल्या समोर अशी आहे. ह्याच्यामध्ये इथं कट मारलेला आहे, व इथं मारलेला कट इकडून उलगडा करताना विद्यार्थी मित्रांनो इथं येईल, आणि मध्ये मात्र ही जी दिसणारी लाईन आहे ही दिसणार नाही. दिसेल का? नाही. त्याच्यानंतर खाली गेला, खालच्या पीसला सुद्धा अशीच आकृती दिसेल इकडून, आणि मधली लाईन दिसणार नाही. म्हणजे अशी आकृती कुठे आहे बघू शकता तुम्ही, आकृती क्रमांक 1. कुठे आहे? 1. ठीक आहे, आपण घटक समजून घेतला, 7 प्रश्न सोडवले. तुम्हाला घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. करताना सुरुवातीला 2-3 कागद घ्या, कट करून बघा,
नाही झालं तर व्यवस्थित आकृत्यांचं निरीक्षण करा. घडी कशी घातली जाते, उलगडली जाते, कुठं कट मारलाय हे महत्वाचं आहे. ओके, घटक आवडला असेल तर लाईक मध्ये कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. आता थांबतोय. गुड डे, बाय.